जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांच्या भावाचरणी अभिवादन करतो आणि कुलस्वामिनी क्रिया आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज विचारमंच यांच्या खऱ्या अर्थाने संयुक्त विद्यमाने आयोजित आदरणीय विख्यात आणि भावकवी सन्माननीय कविवर्य कुलकर्णी साहेब की जेन देखे रवी ते देखे कवी इतकी मोठी व्यापकता कवी या शब्दामध्ये आहे आणि कविता हा शब्द आहे की एखादी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी जेव्हा इतकं लंब किंवा खूप मोठं व्याख्यान द्यावं लागते ते अगदी 4 ते 5 मूळ संकल्पना स्पष्ट करणार ही कविता. कविता नेहमी आपल्या भावविश्वामध्ये किंवा समाजामध्ये मला वाटतं अलीकडे आता सामाजिक जाणीवेतून लेखन करणारे कवी फार कमी झालेले आहेत. कारण समाजात आज काय अनिष्ट रूढी परंपरा आहे किंवा ज्या रूढी परंपरा पाळल्यामुळे समाजात विदुष्ट निर्माण होते किंवा कृत्रिम समाज प्रकटला जातो अशा सामाजिक जाणीवेवर लेखन करणारे कवी फार कमी झाले आहेत. असो वर्षापूर्वी असणारे आपले संत तुकाराम महाराज. मग आज जर मला या विज्ञान युगात संत मांडायचा आहे तर खऱ्या अर्थानं संतांचे वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन जोपर्यंत मी समाजापुढं किंवा या पिढीपुढं मांडत नाही. कारण आताची जी पिढी आहे ती बाप टाकूनच रद्द करत त्यांना पुरावा पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा घराघरापर्यंत पोहोचावा या दृष्टीनं जगद्गुरू संत तुकाराम विचारमंचाची आपल्या काटोलमध्ये स्थापना झालेली आहे. साजरा झाला आणि पहिल्याच कार्यक्रमामध्ये आपल्या भागाच्या आमदारांसाठी रणजित ठाकूर यांनी 4000 स्क्वेअर फूट जागा कोमालेमध्ये 24 तास चालणारी अभ्यासिका जी आहे काटोलमध्ये अजूनही 24 तास चालणारी अभ्यासिका नाही आहे. त्या अभ्यासिकेकरता 4000 स्क्वेअर फूट जागा आणि जवळपास 1 कोटी रुपयाचा त्या बांधकामासाठी तो निधी मंजूर केला आहे. मी प्रकर्षाने या ठिकाणी यासाठी सांगितलं की त्यामुळं या संत तुकाराम महाराज विचारमंचाशी जोडणारे जे लोक आहेत आणि त्या एकाच कार्यक्रमात जर आपलं एवढं मोठं यश आहे तर आणखी आपल्याला बहुत बरेचसे सामाजिक कार्यक्रम घेऊन आम्हाला समाजात जायचं आहे. आणि नुसतं काटोलपुरतं बऱ्याच करायचा त्याच्या अनेक गावाकडे शाखा असल्या पाहिजे अशा पद्धतीचा आमचा जगद्गुरू संत